अमित शाह यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ताफळं उधळली, भाषण चुरचुरीत करण्यासाठी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे। ऐसे नहीं चलेगा भाई, मैं बनिए का बेटा हूं, गारंटी के बगैर वापस नहीं जाऊंगा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अब्दुल रहीम खान आप सबका स्वागत करता हूं खिलाफत टाइम्स में। अमित शाह ने पूना में एक भाषण के तहत उद्धव ठाकरे को लेकर भाषण किया, जिसके चलते सुषमा अंधारे ने अमित शाह पर जोरदार शस्त्र अस्त्र चलाया। देखते हैं क्या कहा सुषमा अंधारे। किंवा एसटी कामगारांच्या आंदोलनाचा प्रश्न असेल किंवा जाणीवपूर्वक जातीय आणि धार्मिक दंगली पेटवण्यासाठी ठरवून ध्रुवीकरणाची भाषा करणारे अत्यंत थिल्लर आणि नवथर भाजपाचे वक्ते प्रवक्ते नेते असतील, यावर सप्रमाण फार विस्तृतपणे मांडणी करेलच। पण तुर्तास आज अमित शाह यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ताफळं उधळली, त्यावरून दोन मुद्दे नक्की स्पष्ट झाले। त्यातला पहिला बाब म्हणजे आजही अमित शाह यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक आजही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे। आणि दुसरी महत्वाची बाब अशी की ज्या पद्धतीची अत्यंत थिल्लर भाषा, सवंग भाषा आज तुम्ही पुण्यामध्ये केली, त्यावरून तुम्ही हे सप्रमाण सिद्ध केलंय की पार्लमेंटमध्ये तुमच्या पक्षाचे खासदार रमेश बिधोडी यांनी जी सवंग भाषा केली होती, त्याच्याही पेक्षा अधिक निम्नतम स्तर अमित शाह तुम्ही आज पुण्यात